संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार। राऊतांच्या पत्राने काँग्रेस हायकमांड ठाकरेंच्या शिवसेनेवर नाराज। सूत्रांची माहिती, सपकाळांचा मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास होता विरोध। तक्रार करण्यासारखं काही घडलेलं नाही। मनसेबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही। युतीचा प्रस्ताव आल्यावर त्यावर भाष्य करणार, सपकाळांकडून स्पष्ट। बुलडाण्यामध्ये 1 लाखाहून अधिक बोगस मतदार। निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढण्यास टाळाटाळ। सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांचा मोठा दावा। ठाण्यामध्ये स्वबळावर लढा। टेंबिनाका परिसरातील बैठकीत पदाधिकाऱ्यांची शिंदेंकडे मागणी। शिवसैनिकांचा भाजपबद्दल नाराजीचा सूर। सूत्रांची माहिती, ठाण्यामध्ये भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा। 33 प्रभागांमध्ये इच्छुकांसाठी भाजपचं मार्गदर्शन शिबिर। तर ठाण्याचा महापौर भाजपचा व्हावा, संजय केळकर यांच्याकडून मत व्यक्त। पालिका निवडणुकीत युती न झाल्यास स्वतंत्र लढणार। इतकी वर्ष लढतोय आणि सत्ताही आणतोय, आताही सत्ता आणू, नरेश मस्केंचं विधान। देवाभाऊ आणि शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा, बन यांचं विधान। तर युती धर्म तोडाल तर आमच्याकडे देखील मोठी यादी तयार, बालाजी किणीकरांनी केलं होतं वक्तव्य। पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा मास्टर प्लॅन। अनुभवी खासदार आणि आमदारांवर मुंबई पालिकेची जबाबदारी येणार। तर यंदा महापौर शिवसेनेचाच, शिंदेंच्या शिवसेनेकडून वांद्र्यामध्ये बॅनरबाजी। जालन्याच्या भोकरदनमध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ। एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये। हरकतींवर प्रशासन शहानिशा करणार, निवडणूक अधिकाऱ्यांचं आश्वासन। राज ठाकरे यांचा 19 ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांचा मेळावा। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरच्या भाजप जिल्हा सचिवांचा निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आक्षेप। सिल्लोड नगर परिषदेसाठीच्या प्रारूप मतदार यादीत मतदारांची हेराफेरी। कमलेश कटारिया यांचा आरोप। इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिले नाहीत। विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। देवेंद्र फडणवीसात सर्वात कन्फ्यूज मुख्यमंत्री। आम्ही मांडलेले मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या काळजात घुसले। संजय राऊतांची टीका। तर ठाकरेंची शिवसेनाच मोठी फ्रॉड फॅक्टरी, बन यांचा पलटवार।